नमस्कार शेतकरी मित्रांनो. कांदा पीक जसं व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे लागतं, ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होताना आपल्याला कांदा पिकामध्ये एक समस्या प्रामुख्याने जाणवते, की जो शेंडा असतो तो शेंडा असा पिवळा पडतो. याचं कारण बहुतेकदा असं असतं, की कांदा पिकामध्ये त्याचा जर गाभा चेक केला तर या गाभ्यामध्ये इतका जास्त मोहचा प्रादुर्भाव असतो, ज्याला आपण मावा बोलतो. तो मावा नियंत्रणात आला पाहिजे यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट, असं आपल्याला काही जाणवतं त्यावेळेस पाण्याचा ताण हा आपल्या पिकाला बिलकुल द्यायचा नाहीये. वेळोवेळी पाणी जाणं आणि वापसा कंडिशनवरती कांदा ठेवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा वातावरण जे ढगाळ असं बनतं अशा वेळेस एखाद्या साधारण कीटकनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतो. या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला कीटकनाशक वापरणाऱ्यांना जे मार्केटमध्ये क्लोरो 20% येतं, त्याचा वापर 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला करायचा आहे. सोबत मार्केटमध्ये जे फॅन्टिक यम हे बुरशीनाशक भेटतं, ज्याच्यामध्ये बेनाक्झिल यम आणि मँकोजेब असे दोन टेक्निकल आपल्याला बघायला भेटतं. त्याचा वापर आपल्याला 500 ग्रॅम इथं करायचा आहे. हे काय करतं, मुख्यतः आपल्या कांद्याचा जो वरचा करपलेला भाग आहे त्याला जाळण्यास तो मदत करतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सिलिकॉनचा वापर करणं गरजेचं आहे. सिलिकॉन जर आपण वापरलं तर कांद्याची जी पात आहे ती रफ होणार आहे. रफ झालेल्या पातीवरती जो मोह आहे त्याचा अटॅक जास्त प्रमाणात होत नाही, चरे पडत नाही, क्लोरोफिलची लेवल आहे ती डाऊन होत नाही. त्याच्यामुळे कांदा जो आहे तो आपल्याला दणकट झालेला दिसून येतो. मग इथं नॅनोसिल जे येतं ऑर्चिड कंपनीचं, त्याचा वापर 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम आपल्याला करायचा आहे. एक चांगलं स्टिम्युलंट वापरताना आपल्याला इथं इसाबियनचा वापर 500 मिली किंवा अँबिशनचा वापर 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी करायचा आहे. सिलिकॉन बेस स्टिकर घेऊन आपल्याला ही फवारणी आपल्याला कांदा पिकावरती घ्यायची, जेणेकरून पिकावरती आलेला करपा असेल, मोह म्हणजे मावा असेल आणि पिकावरती येणारा बायोटिक स्ट्रेस असेल, सगळ्यांवरती जबरदस्त नियंत्रण तुम्हाला भेटणार आहे. स्टे ट्यून्ड.